पावसाळा सुरू झाला आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर कोकणामध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळी पर्यटन पाहायला मिळतं। पण आता पावसाळी पर्यटन रायगडमध्ये पूर्णपणे बंद असलेलं आपल्याला पाहायला मिळतोय। याचा परिणाम आहे तो इथल्या स्थानिक व्यवसायांवर बसलेला आहे। जे पावसाळ्यात आता काही दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीनंतर जर का पाहिलं तर गेल्या 2-3 दिवसापासून पावसाने उसंत घेतलेली आहे, पाऊस थांबलेला आहे। त्यामुळे धबधबे देखील बंद झालेले आहेत। आणि त्यानंतर का पाहिलं तर जे रायगड जिल्ह्यामधनं जे घाटमाथ्याला जोडणारे रस्ते आहेत, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धबधबे कोसळतात, हे सर्व धबधब्यांची ठिकाणं आहेत। ही धबधबे दरडी कोसळल्यामुळे बंद करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामुळे मोठा परिणाम आहे तो रायगड जिल्ह्यामधल्या पावसाळी पर्यटनाला पाहायला मिळतोय। धबधबे देखील बंद झाल्यामुळं इथले जे लोक आहेत, स्थानिक नागरिक आहेत, ज्यांचा उदरनिर्वाह किंवा पावसाच्या 4 महिन्याची मोठी जी कमाई असते ती ह्या पावसाळी पर्यटन असे की ज्याच्यामध्ये मका असेल, त्याचप्रमाणे हॉटेलमधले छोटे मोठे व्यवसाय असतील, हे या व्यवसायावर चालत असतात। मात्र आता जर पाहिलं तर पाऊस देखील थांबलेला आहे आणि घाट रस्त्याला कोसळत दरडी याचा थेट परिणाम आहे तो शासनाने पावसाळी पर्यटनात जाणारे रस्ते आहेत ते पोलीस प्रशासनाने बंद केले आहेत, ज्याच्यामुळे खूप मोठा फटका आहे तो इथल्या स्थानिकांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।